महाराजजी सांगायचे ना की एका मुलगा आहे आणि त्याला काय हट्टी असतो मुलगा, आणि त्याला काय केलं, नेहमी आपण ऐकतो ना हे की शिरा केलेला आहे कोणता तरी गोड पदार्थ, आणि त्याला काय म्हटलं, हे घे, तू रोजचे तर पदार्थ खातोय परंतु हा शिरा थोडासा घेऊन बघ. पण तो हट्टी, तो म्हणतो मला ठेवायचा सुद्धा नाही, मी खाणार नाही. तरी ती आई काय म्हणते, घेऊन तर बघ थोडासा. मग थोडस ठेवलं त्याच्या ताटामध्ये, ठेवलं तर काय झालं, हळू तो म्हणतो की जाऊ दे, एवढं म्हणते तर थोडस खाऊन पाहू, आणि चाखलं तर काय झालं, इतका सुंदर तो पदार्थ आहे की तो तेच खाऊ लागला, बाकीचे सगळे पदार्थ जिथल्या तिथंच राहिले आणि तोच पदार्थ तो मागून मागून खाऊ लागला. तसं आम्ही अनादी काळापासून 5 इंद्रियांचे भोगच भोगत आलो आहोत, त्यामुळे आम्हाला तेच बरं वाटतंय. ते विषय भोग सहजासहजी सुटत नाहीत, आणि त्यामुळे काय आहे, त्या भोगांमध्ये सहजतेने रमतो. मग तिथं किती वेळ जातो हे समजत सुद्धा नाही. मग तिथून काय आहे, सांगून सांगून बोलवून बोलवून धर्माकडे प्रवृत्त करावं लागतं. का तर तिथली रुची आहे 5 इंद्रियांच्या भोगाची. मग तिथं सांगितलं की थोडा तरी पहा धर्म करून, ही काय आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आचार्य सांगतात की स्वतःला जाणून पहा एकदा तरी. तुला जर आनंद मिळाला तर ठीक, नाहीतर तुझं तुझं भवितव्य, परंतु प्रयत्न तर करायला हवा ना.